नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथी द्वितीय सत्र परीक्षा विषय परिसर अभ्यास भाग 1-2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. 2. सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात. सूर्यास्त. 3. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील 5 गुणांसाठी आहे. 3 रिकाम्या जागा पाहिलेल्या आहेत. आता चौथी रिकामी जागा. बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. 5. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. त्यानंतर प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सूर्योदयाची दिशा पूर्व, सूर्यास्ताची दिशा पश्चिम, भंडारदरा, धरण, शाहिस्तेखान, मुघल सरदार, फिरंगोजी नरसाळे, चाकणचा किल्लेदार. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, त्यातील चूक की बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. हा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा सराव नक्की करा. आता प्रश्न क्रमांक 2, त्यातील पहिला पहा प्रश्न. 22 डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. चूक. गारपीट आंब्याच्या पिकाला अनुकूल असते. चूक. आता तिसरं वाक्य पहा. यामध्ये 5 वाक्य आहेत. वाहनांच्या धुरामुळे जलप्रदूषण घडते. चूक. तानाजी उमरठे गावचा राहणारा होता. बरोबर. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान थक्क झाला. बरोबर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला पहा. 1. पृथ्वीला प्रकाश कोणापासून मिळतो? उत्तर, पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून मिळतो. 2. माणूस स्थलांतर का करतो? उत्तर, माणूस स्थलांतर शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी करतो. तिसरा प्रश्न पहा. डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर, डासांमुळे मलेरिया आणि डेंग्यू रोगाचा प्रसार होतो. यानंतर यामधीलच चौथा प्रश्न पहा काय आहे तो. 5 आहेत यामध्ये प्रश्न. शिवरायांनी इंकोजीला कोणता गळ घातला? उत्तर, स्वराज्याच्या कार्यात इंकोजी राजांनी शिवरायांना सहकार्य करावे अशी त्यांना गळ घातली. 5वा प्रश्न. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? उत्तर, हिंदुस्थानात राहणारे सर्व धर्माच्या आणि जातीच्या लोकांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य होय. प्रश्न क्रमांक 3, त्यातील कारणे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. मोठी कुटुंबे विखुरली गेली. उत्तर, कुटुंबातील व्यक्तींची संख्या जशी वाढली तसे फक्त शेती करून कुटुंबातील लोकांचे पोट भरेनासे झाले. व्यापार व नवनवीन उद्योगधंद्यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली आणि पोटापाण्यासाठी माणूस जिकडे काम मिळेल तिकडे विखुरला जाऊ लागला. यामुळे कुटुंबे विखुरली गेली. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रत्येकी 2 गुण आहेत कारणे द्यायला. यानंतर आपण पुढचे कारणे द्या पाहू. प्रश्न काय आहे पहा. 3 ते 4 वाक्यात उत्तर लिहायचं आहे यामध्ये. आता दुसरे कारणे द्या. शिवरायांनी स्वतंत्र आरमार उभारले. उत्तर, शिवरायांचे शत्रू डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याकडे प्रबळ असे आरमार दल होते. समुद्र किनारी राहणाऱ्या गावांची लूट करत, लोकांचा छळ करत, यामुळे या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमार दल उभारले. प्रत्येकी 2 नावे लिहा. 1. किल्ल्यांची नावे. उत्तर, तोरणा, चाकण, पुरंदर, सिंधुदुर्ग, शिवनेरी, कोंढाणा, रायगड. विद्यार्थ्यांनी स्वतःला माहीत असलेली ही किल्ल्यांची नावे लिहिली तरी चालतील. यानंतर पुढचा प्रश्न पहा काय आहे. संदेशवहनाची साधने. उत्तर, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, पुस्तके, नियतकालिके, भ्रमणध्वनी, वर्तमानपत्रे. 3. कोकणातील अन्नपदार्थ. उत्तर, भात, मासे, उसळी, आंबोळी.
तोंडी परीक्षेसाठी खालील प्रश्न शिक्षक विचारू शकतात. त्यातील पहिला प्रश्न तोंडी परीक्षा 10 गुणांसाठी आहे. पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? तू शेजाऱ्यांना कशाची मदत करतो? तुमच्या शाळेच्या परिसरात कोणकोणती झाडे लावली आहेत? तुझ्यावर रुसलेल्या बहिणींची समजूत कशी काढशील? तू शाळेत कोणकोणत्या गोष्टी शिकतो? धन्यवाद.